शेतकऱ्यांनो काम उरकून घ्या। 29 ऑगस्ट मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे। 29 ऑगस्टला मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्यायचं कारणच नाही येत आता आपल्याला, त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही। आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचं उचलतो। योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परतवेळ राहतोय। 28 ऑगस्टला मी उपोषण करणार, तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। 2 वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत। मागील उपोषण सोडताना 4 मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं। आज 3 महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही। मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा। 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे। मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे। आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकदीने उठाव करावा लागणार आहे। सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा, आता माघारी यायचं नाही। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला 1.5 वर्ष पूर्ण झाला आहे। पुढील आंदोलनाची दिशा 1 ऑगस्ट रोजी सांगणार आहे। सरकारने आपली 100% फसवणूक केली, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।